राम कृष्ण हरी. सार्थ श्री गरुड पुराण अध्याय 10वा. दहन व अस्थि विसर्जन विधी. गरुडाने पुनश्च विचारले, हे भगवंता, पुण्यवंत मनुष्याचा देहदहन करण्याचा विधी सांगा. तशीच जर त्याची पत्नी सती जाणार असेल तर त्या स्त्रीचे श्रेष्ठत्व सांगा. त्यावर भगवंत सांगू लागले की, हे गरुडा, ऐक, मी अंत्यविधी सविस्तर सांगतो. तो विधी केल्यामुळे मृताचे पुत्र, नातू वगैरे पितृऋणातून मुक्त होतात. इतर अनेक दाने देण्यापेक्षा आईवडिलांची अंत्यक्रिया नीट करावी. त्यामुळे अग्निष्टोम यज्ञ केल्याचे फळ मिळते. आई व वडील मरण पावल्यानंतर पुत्राने दुःखाला आवर घालावा, मुंडन करावे, बांधवांसह सर्वांचा पापनाश व्हावा म्हणून ते करणे आवश्यक आहे. जनक व जननी यांच्या निधनानंतर जो मुंडन करणार नाही त्याला पुत्र तरी कसा जाणावा. तेव्हा नखे आणि काखा वगळून दाढी मिशा व डोक्यावरचे केस काढून टाकावे. नंतर सर्वांनी स्नान करून धुतलेली वस्त्रे नेसावी. ताजे पाणी घेऊन प्रेताला आंघोळ घालावी. मग त्याला चंदन वगैरेचा लेप लावावा किंवा गंगेकाठच्या मातीचा लेप लावावा. फुलांच्या माळा घालाव्या. नवीन वस्त्र नेसवावे. त्या प्रेताच्या गोत्रासहित नावाने संकल्पपूर्वक दक्षिणेसह अपसव्य करून एक पिंड ठेवावा. तो पिंड मृत्यू झाला असेल त्या जागी ठेवावा. त्यामुळे ते स्थान व त्या स्थानाची अधिष्ठात्री देवता संतुष्ट होते. प्रेत मृत्यू स्थानावरून उचलून दरवाजापाशी आणले की त्याला पांथ म्हणतात. म्हणून तिथे पांथ नावाने एक पिंड द्यावा. असे केल्यामुळे अतृप्त आत्मे अंत्यविधीत विघ्न करू शकत नाहीत. तिथे घरातील सुना वगैरे स्त्रियांनी त्या प्रेताला प्रदक्षिणा करून पूजा करावी. नंतर पुत्राने इतर बांधवांसह तिरडी खांद्यावर घेऊन निघावे. असा खांद्यावर घेऊन स्मशानापर्यंत जो पुत्र जातो त्याला प्रत्येक पावलागणी अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. बापाने मुलाला लहानपणी कडेवर किंवा खांद्यावर घेऊन खेळवलेले असते. त्या ऋणातून पुत्र अशा प्रकारे पित्याला नेल्यामुळे मुक्त होतो. अर्ध्या रस्त्यावर गेल्यावर थोडे थांबावे. जमिनीवर पाणी शिंपडून तिथे प्रेताला विश्रांतीसाठी ठेवून स्नान घालावे व भूत नावाने एक पिंड द्यावा. या पिंडदानामुळे रस्त्यातील व वातावरणातील पिशाचे, यक्ष व राक्षस तसेच इतर मांसभक्षक आत्मे त्या प्रेतापाशी येऊन त्याला शिवून अपवित्र करू शकत नाहीत. स्मशानात पोचल्यावर प्रेत उत्तरेस डोके करून ठेवावे व चिता रचण्यासाठी चांगली अशी एक जागा पाहावी. ती जागा पाण्याने शिंपडावी व तिथे एक ओटा बनवावा. दर्भाने 3 आडव्या रेषा काढाव्या. मग यथाविधी एका बाजूला थोडा अग्नी पेटवावा. त्या अग्नीचे नाव क्रव्याद असे आहे. त्याची फुले व अक्षतांनी पूजा करावी. मग यजुर्वेदातील लोमभ्य स्वाहा वगैरे मंत्रांनी त्यात आहुती द्यावा. नंतर हात जोडून त्या अग्नीला विनंती करावी की, हे सर्वपोषक अग्निदेवा, तू सर्वांचा निर्माता व पालक आहेस. हा संसारी जीव गतप्राण झाला आहे तरी तू याला स्वर्गात नेऊन पोचव. एवढे झाले की चंदन, तुळशी तसेच इतर पळस, पिंपळ वगैरे समिधा वापरून चिता रचावी. प्रेत चितेवर ठेवावे व 2 पिंड तिथे ठेवावेत. या वेळेपासून ते सपिंडीकरण होईपर्यंत त्याला प्रेत असे नाव आहे. काही प्रेतकल्प जाणणाऱ्या साधकांच्या मताप्रमाणे प्रेत अशा नावाने पिंड द्यावा. असे आरंभी निघतानाच्या वेळेपासून ते चितेवर ठेवीपर्यंत 5 पिंड दिल्यानंतरच ते प्रेत हवनासाठी योग्य होते. नाहीतर आधी सांगितल्याप्रमाणे विघ्न करणारे दुष्ट आत्मे त्या प्रेताला स्पर्श करून उष्टे करतात. एवढे झाले की पुत्राने जवळच्या क्रव्याद नावाच्या अग्नीमधला अग्नी गवताच्या जुडीने आणून चितेला लावावा. मात्र पंचक नक्षत्रापैकी कोणत्याही नक्षत्रामध्ये जर मृत्यू झाला तर मृताला सद्गती मिळत नाही. म्हणून तेव्हा सामान्य विधीने दहन करू नये. जर तसे केले तर आप्तनातलगांपैकी आणखी 4घांचा मृत्यू होतो. धनिष्ठा नक्षत्राचा 3रा व 4था चरण आणि शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती यांचे प्रत्येकी 4 चरण यांना पंचक म्हणतात. त्यावेळी मृताचे दहन करू नये. तसे केले तर पुढे त्याचे परिणाम अशुभ होतात. या नक्षत्र काळात जो मरतो त्याच्या घराण्यात काहीतरी हानी होते. पुत्र, पौत्र, बंधू, पिता यांपैकी जवळच्या कुणालाही 4घांवर विघ्न कोसळतात. पण प्रेत न जाळता 4 दिवस ठेवताही येणे शक्य नसते. तेव्हा नक्षत्रदोष टळावा म्हणून एक वेगळाच विधी करून दहन करावे. तो विधी मी
तुला सांगतो. विधी असा आहे की दर्भाचे 4 पुतळे बनवून प्रेताशेजारी ठेवावे. त्यावर नक्षत्र मंत्रांनी अभिमंत्रण करावे. त्यांच्यावर नक्षत्रांच्या नावाने सोने वाहावे. त्यानंतर यजुर्वेदातील आणि ऋग्वेदातील प्रेताजयत नर इंद्रो वह शर्म यच्छतु वगैरे मंत्रांनी नक्षत्रमंत्र संपुटित करून होम करावा. मग त्या प्रेताचे पुतळ्यांसोबत दहन करावे. नंतर पुढे दिवसकार्य करतेवेळी सपिंडी विधीच्या समयी त्यांची शास्त्रोक्त शांती करावी. त्या शांतीमध्ये तीळ भरलेले भांडे, सोने, चांदी व रत्ने क्रमाने भरावीत आणि तुपाने भरलेल्या काशाच्या भांड्यासहित ते सर्व दान द्यावे. असे शांती विधान करून जर दहन केले तर पुढील विघ्ने टळतात व मृत प्राणी सद्गतीस जातो. पंचकात मेलेल्यांसाठी असा विधी आहे. इतरांचे दहन सामान्य प्रकारे करावे. जर मृताची पत्नी सती जाणार असेल तर दहन तिजसोबतच करावे. जर त्याच्या प्रिय सहचारिणी पत्नीची सती जाण्याची इच्छा असली तर तिने पतीचा मृत्यू झाला की लगेच स्नान करावे. मग सर्व सौभाग्यालंकार वस्त्रे परिधान करावीत. ब्राह्मणांना व नातलगांना दाने द्यावीत, आशीर्वाद द्यावेत. नंतर घरातल्या वडीलधाऱ्यांना नमस्कार करून बाहेर पडावे व विष्णू मंदिरात जाऊन विष्णूला नमन करावे. अंगावरील दागिने देवळात समर्पण करून तिथे मिळालेल्या प्रसादाच्या नारळास ओटीत घ्यावा. मग न लाजता सर्व मोह सोडून स्मशानभूमीच्या दिशेने चालू लागावे. तिथे गेल्यावर प्रथम सूर्याला वंदन करावे व चितेला प्रदक्षिणा करावी. त्यावर अंथरलेल्या फुलांच्या शय्येवर बसावे व पतीचे डोके मांडीवर घ्यावे. मैत्रिणींना नारळ देऊन चितेस अग्नी देण्यास सांगावे. गंगा प्रवाहात स्नान करीत आहोत अशी भावना करून पतीसह जळून जावे. पण जर ती पत्नी गर्भारशी असली तर मात्र तिला सती जाता येणार नाही. ते संतान जन्माला आल्यावर आणि स्वावलंबी झाल्यावर सती जाऊ शकते. सती जाणाऱ्या स्त्रीचा केवळ देह तेवढा अग्नीतून जाळला जातो. तिचा आत्मा अबाधित असतो. धातूंचा मळ जसा अग्नीत जाळल्याने जळून जातो तशी ती पतिव्रता अमृतासमान अग्नीमध्ये सर्व पातके जाळून टाकते. अग्निदिव्य करताना जसा सत्यवादी पवित्र व धार्मिक मनुष्य तापलेला लोखंडाचा फाळ हातात घेऊनही भाजत नाही, तशीच पतीसोबत जोडलेल्या स्त्रीला अग्नीपासून मुळीच इजा व दाह होत नाही आणि तिचा आत्मा पतीच्या आत्म्याशी एकरूप झालेला असतो. जोवर स्त्री पतीच्या देहासोबत जाळून घेत नसते तोवर ती स्त्री शरीरापासून मुक्त होत नसते. म्हणून तिने पतीची काया वाचा व मनाने जिवंतपणे आणि पती निधन पावल्यानंतरही सोबत करावी. पतीच्या मरणानंतर जी स्त्री चितेवर आत्मदहन करते तिला स्वर्गात अरुंधतीसारखा मानसन्मान मिळतो. मग स्वर्गात अप्सरा अशा पतिपरायण स्त्रीची स्तुती करतात व तीही पतीसमवेत तिथे 14 इंद्र होऊन जाईतोवर सुख भोगते. अशा प्रकारे सती जाणाऱ्या स्त्रीमुळे तिच्या आईचे, वडिलांचे व पतीचे असे तिन्ही कुळे पवित्र होतात. मानवाच्या शरीरावर सर्वसामान्यपणे 3.5 कोटी केस असतात. तेवढी वर्षे ती स्त्री स्वर्गलोकात पतीसह आनंद लुटते. सूर्याप्रमाणे तेजोमय विमानात ती जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत पतीसंगे विहार करते. नंतर ती स्त्री पुन्हा मनुष्य म्हणून दीर्घायुष्य लाभून पवित्र वंशात जन्मते आणि त्याच पतीला पुन्हा पती म्हणून प्राप्त करते. अशा दुर्लभ संधीला जी स्त्री अग्निदाहाला भिवून सोडून देते ती जन्मभर पतिविरहाच्या अग्नीत जळत राहते. त्यामुळे हे गरुडा तिने पतीला शिवरूप मानून आपलाही देह जाळावा. जर स्त्रीला पतीसह सती जायचे नसेल तर मृताला एकट्याला अग्नी द्यावा. प्रेत अर्धे अगर पूर्ण जळले की त्याच्या माथ्यावर प्रहार करून टाळू फोडावी. तेव्हा संन्याशांसाठी नारळ व इतरांसाठी लाकडे सोटा वापरावा. अशा प्रकारे मस्तकाचा भेद व त्याला पितृलोक प्राप्त होण्यासाठी करून मग पुढील मंत्रांनी तुपाची आहुती द्यावी. हे अग्निदेवा, तो दिव्य तेजोपन्न असून या पुरुषाकडून अग्नाध्यान विधीने प्रकट झाला आहेस, तर आता हा जीवात्मा तुझ्याच अंशाने दिव्य असे शरीर धारण करून स्वर्गात जावो व याचा नाशिवंत देह भस्म हो. अशा तऱ्हेने तिळासहित तुपाची आहुती दिल्यानंतर एवढा वेळ आवरून धरलेले दुःख मनमोकळेपणाने रडून व्यक्त करावे. त्यामुळे त्या मृत जीवाला सुख होते. प्रेत जळाल्यावर प्रथम स्त्रिया, नंतर मुले व नंतर इतर लोक अशा क्रमाने स्नान करावी. मग त्या प्रेताचे गोत्रासहित नाव घेऊन तिळ मिश्रित पाण्याने तर्पण करावे. घरी परतताना कडुलिंबाची पाने चावत व मेलेल्यांचे गुणवर्णन करत पुढे स्त्रियांनी व त्यांच्या मागून पुरुषांनी चालावे. घरी पोचता सर्वांनी पुन्हा स्नाने करावीत. गाईला घास द्यावा. घरात न शिजवता इतरांनी दिलेले अन्न पत्रावळीवर घेऊन खावे. तिथे जीव गेला तरी
तिथे जीव गेला ती जागा सारवावी व दक्षिणाभिमुख तेलाचा दिवा पेटवून ठेवावा. तो दिवा सलग 12 दिवसापर्यंत तेवता राहायला हवा. मग 3 दिवसपर्यंत सूर्यास्त झाल्यानंतर एका मातीच्या छोट्या लोटीत दूध भरून ती लोटी स्मशानात किंवा रस्त्यावर ठेवावी. ती लोटी एका लहान शिंकाळ्यावर ठेवावी. मग मात्र लोटी कच्च्या मातीची असली पाहिजे. अरे स्मशानात अग्नीने जळून गेल्यामुळे आता आप्त स्वकीयांनी तुला सोडले आहे. तरी हे ठेवलेले पाणी व दूध वापरून स्नान कर आणि दूध पिऊन घे. मंत्राग्नी दिला असला तरी अथवा भडाग्नी दिला असला तरी तसाच तो मेलेला जीव अग्निहोत्री असला अगर नसला तरी 4थ्या दिवशी अस्थी गोळा कराव्यात. 4थ्या दिवशी शक्य होणार नसल्यास दुसऱ्या अगर 3ऱ्या दिवशीही अस्थी गोळा करता येतात. तो विधी करण्यासाठी स्मशानात जाऊन स्नान करावे. नंतर लोकरीचे वस्त्र नेसून दर्भाचे पवित्र अंगठी बोटात घालावी. स्मशानवासी भूतांना उडदांचा बळी द्यावा. नंतर यमायत्व वगैरे मंत्र म्हणत चितास्थानाला 3 प्रदक्षिणा घालाव्यात. हे पक्षीराजा, मग चितास्थानी दूध शिंपडावे. नंतर अस्थी गोळा कराव्यात. त्या अस्थी पळसाच्या पानात घ्याव्या. नंतर प्रथम दुधाने व मग पाण्याने धुवाव्या. मातीच्या भांड्यात त्या ठेवाव्या व विधीनुसार श्राद्ध म्हणजेच पिंडदान करावे. नंतर विटांचे त्रिकोणी मंडल बनवावे व ते शेणाने सारवावे. मग दक्षिणेकडे तोंड करून बसावे व 3 बाजूंनी पिंड द्यावे. चितेच्या राखीचा ढीग करावा. त्यावर तिवई ठेवावी. तिच्यावर पाणी भरलेला मातीचा घडा न झाकता ठेवावा. एवढे झाल्यावर भात शिजवावा. त्यात दही, तूप आणि गूळ घालून मिसळावा. नंतर त्या पाण्याच्या घड्यासहित तो बळी विधीनुसार प्रेताला द्यावा. पुढे उत्तर दिशेकडे 10 पावले जावे. तिथे खड्डा खणावा आणि त्या अस्थी त्यात ठेवाव्या. एवढे झाले की अग्निदाहाचा त्रास दूर व्हावा म्हणून पिंड द्यावा. पुन्हा ते अस्थिपात्र उचलून घेऊन पाण्याजवळ जावे. तिथे दुधाने व पाण्याने त्या अस्थी पुन्हा धुवाव्या. नंतर त्यांना चंदनाचे गंध कुंकवाचा लेप करावा. पुढे ती हाडे ओंजळीत घ्यावीत व हृदयाला लावून डोक्यावर घेऊन नमस्कार करावा. पुढे ती हाडे नेऊन गंगेच्या प्रवाहात सोडावी. असा हा विधी करून 10 दिवसाच्या आत ज्याच्या अस्थी गंगेत पडतात त्याला ब्रह्मलोकातून पुन्हा पृथ्वीवर जन्मास यावे लागत नाही. जेवढे दिवस ती हाडे गंगेत असतात तेवढी 1000 वर्षे तो जीव स्वर्गात राहतो. गंगेच्या प्रवाहावरून आलेला वारा जरी एखाद्याच्या प्रेताला लागला तरी त्या जीवाची एकूण एक पापे नाश पावतात. महात्मा भागीरथ यांनी त्यांच्या पूर्वजांचा उद्धार व्हावा म्हणून तप करून ब्रह्मलोकातून गंगेला पृथ्वीवर आणले होते. जिने सगर राजाच्या राख झालेल्या 60,000 पुत्रांचा उद्धार केला होता. त्या गंगेचे निर्मल यश 3 लोकात प्रसिद्ध आहे. जिवंतपणे पापाचरण करणाऱ्या एखाद्याची हाडे जरी मृत्यूनंतर गंगेत पडली तरी तो सुद्धा स्वर्गात जातो. एका वेळी पशुपक्ष्यांची हत्या करणारा कोणी एक पारधी गहन अशा अरण्यात सिंहाकडून मारला गेला. पापाचे फळ म्हणून त्याला नरकात नेले जात होते. तेव्हा दैवयोग असा की त्याच्या प्रेताच्या मांसाला घेऊन जाणाऱ्या गिधाडाच्या चोचीतून काही हाडे गंगेत पडली. त्याचा परिणाम असा झाला की तो दिव्य देह लाभून तेजस्वी विमानात बसून देवलोकात गेला. त्यामुळे सत्पुत्राने पित्याच्या अस्थी स्वतः गंगेत सोडाव्या. एवढे झाले की मग दशगात्र विधी करावा. जर एखाद्याचा मृत्यू परदेशात झाला, अगर चोरट्याकडून झाला किंवा मृतशरीर मिळू शकत नसेल तर असा पर्याय आहे की दर्भाचा एक पुतळा बनवावा आणि त्याच्या नावे विधीनुसार फक्त दहन करावे. मग ती राख गोळा करावी आणि गंगेत सोडावी. त्या दिवसापासून दशगात्रादी विधींना आरंभ करावा. तो दिवस तिथी वर्ष श्राद्धासाठी नेमावा. जर गरोदर स्त्री गर्भाची पूर्ण वाढ होऊन पण बाळंत न होता मेली तर तिचे पोट फाडून बालक काढून घ्यावे व तिला जाळावे. गंगेच्या काठच्या प्रदेशात मेलेले बालक गंगेत विसर्जित करावे. इतर दूरच्या ठिकाणी 27 महिन्याने एवढ्या वयाचे मूल असेल तर त्याला जमिनीत पुरावे. त्यापेक्षा जास्त वयाचे बालक असले तर त्याचा दहन संस्कार करावा व अस्थी गंगेमध्ये सोडाव्या. पाण्याने भरलेला घडा दान द्यावा व मुलांना भोजन द्यावे. गर्भपात म्हणजे जर गर्भाचा नाश झाला तर त्यासाठी कसलीही क्रिया नाही. शिशु म्हणजेच दात उगवण्यापूर्वी जर मृत झाला तर गंगेत सोडावा, अगर जमिनीत पुरावा आणि त्याचकरता दूध दान करावे. बाल अवस्थेत म्हणजे 3 वर्षापर्यंत मृत्यू झाला तर दहनानंतर उदकुंभ आणि खीर यांचे दान द्यावे. कुमार म्हणजेच 3 ते 5 वर्षाच्या अवस्थेतील बालकाचे निधन झाले तर त्या वयाच्या मुलांना भोजन द्यावे. 10 वर्षांपर्यंतचा बालक मेला तर त्याच वयाच्या ब्राह्मणांना जेवू घालावे. 5 वर्षाहून मोठा मुलगा मुंज झालेली असला वा नसला तरीही त्याच्या निधनानंतर पायस म्हणजेच गूळ घातलेली खीर याचे 10 पिंड करून ते दान द्यावेत. वृषोत्सर्ग न करता
11वा व 12वा हे विधी करावे, तेव्हा महादान करण्याची गरज नाही. बाप जिवंत असला तर 10 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सपेंडीचा विधी न करता 12व्या दिवशी एकोदिष्ट तेवढे करावे. स्त्रियांना फक्त विवाह हाच व्रतबंधनाच्या जागी आहे. त्यापूर्वी मृत पावणाऱ्या सर्व वर्णातील लोकांसाठी वयानुसार सांगितलेल्या सर्व क्रिया सारख्याच आहेत. लहानपणी इंद्रिय जागृती नसते व कर्मेही फारशी घडत नसतात. तसेच व्यावहारिक संबंधही आलेले नसतात, म्हणून त्यांच्यासाठी क्रियाकर्मसुद्धा थोडकेच करावे. किशोर म्हणजे 10 ते 16 वर्षापर्यंत आणि तरुण 16 वर्षापेक्षा जास्त वयाचा अशा मृतांकरिता शय्यादान, वृषोत्सर्ग, होम, सर्व प्रकारची दाने करणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या संन्याशांकरिता संबंधितांनी त्यांचे दहन करू नये आणि अर्थातच कसलाही संस्कार करू नये. दंड धारण केलेला संन्यासी हा नारायण स्वरूप असतो. अशा त्रिदंडधारी संन्याशाला प्रेतावस्था नसते. ज्ञानी संन्यासी आत्मरूप होऊन निजानंदमय झाले असल्याकारणाने त्यांना पिंडाची अपेक्षा नसते. एवढ्यासाठी त्यांच्याकरता पिंडदान, घटदान वगैरे करू नये. जर पुत्राची इच्छा असली तर तीर्थश्राद्ध, अगर गयाश्राद्ध करू शकतो. गरुडा, हंस, परमहंस तसेच कुटीचक व बहुदक या 4 प्रकारच्या संन्याशांना गंगेत, अगर इतर पवित्र नद्यात प्रवाहित करावे. जर महानदी जवळपास नसेल तर मग जमिनीत पुरावे. पण जमिनीत गाडण्याचा विधी फक्त महानदी नसेल अशा प्रदेशात करता येतो, नाहीतर नाही. अध्याय 10वा समाप्त. राम कृष्ण हरी.